नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता जे गोष्ट सर्वांना पाहिजे होते त्याविषयी आतापर्यंत भरपूर असे अपडेट आले किंवा न्यूज आले असतील. त्यामध्ये जी RPFची भरती होती त्याविषयीची तारीख अजून आली नव्हती. काही ठिकाणी भरती यावर्षी होईल की पुढल्या वर्षी होईल, आचारसंहितेनंतर होईल, इलेक्शन आहे, ह्या गोष्टी चालू होत्या. ठीक आहे. आणि त्यामध्ये 12,000 पदं होते असे दाखवले होते RPFनं. पण सध्या आता जाहिरात आऊट झालेली आहे, नोटीस पडलेल्या जाहिरातची पेपरला पण आली आणि त्याची तारीख पण आहे, जागा पण आहेत. आपण सर्व या व्हिडिओतनं बघू एक वेळेस. बघा, यामध्ये RPFची सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या दोन विभागामध्ये भरती होणार आहे. आणि त्यामध्ये फॉर्म भरायची तारीख आहे 15 एप्रिलला फॉर्म चालू होतील आणि फॉर्म क्लोज होतील 14 मेला. म्हणजे तुमच्याकडे 1 महिना वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि त्यामध्ये बघा वॅकन्सी बघून घ्या एक वेळेस. वॅकन्सी आहे 4,660 पदं हे टोटल भरणार आहेत. आणि त्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर जो आहे RPFचा रेल्वे सब इन्स्पेक्टर, त्याला तुमचे ग्रॅज्युएट पाहिजे, ग्रॅज्युएट. आणि त्यानंतर वयाची 28 ते 28 वर्ष सब इन्स्पेक्टरसाठी. आणि त्याची जागा आहेत 452 आणि बेसिक सॅलरी आहे 35,400. आणि कॉन्स्टेबल 10वी पासवरती भरती आहे. आणि त्यानंतर 18 ते 28 वर्ष वयाची अट आहे. आणि जागा आहेत 4208, 4,208 जागा आहेत. आणि बाकीच्या ज्या कास्टला 3 वर्ष जास्त दिलेलं आहे. ठीक आहे. आणि कोविडमुळं नाही का, ज्या मुलांचं कोविडमध्ये वय संपलेलं असेल त्या मुलांकरता 3 वर्ष एज वाढवून दिलेले आहे. म्हणजे हे 28 ते 31 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता बघा, तो पुढला विषय आहे, तो विषय कुठला माहिती आहे का? आता वयाचं बघितले आपण, जे जाहिरात आहे ती जाहिरात तुम्हाला आपण आपलं जे टेलिग्राम आहे त्याला टाकून देऊ. जाऊन तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. आणि जे फीस आहे ते फीस आहे ओपनसाठी 500 रुपये आणि STसाठी SCसाठी हे कास्ट आणि 250 रुपयांची फीस आहे. त्यानंतर बाकी विशेष काय नाही. जी जाहिरात आहे ती तुम्हाला मी टाकून देतो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला, जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. ही अशी आपली छोटीशी मित्रांनो आजची अपडेट होती. तुम्हाला कशी वाटली अपडेट नक्की सांगा. 4,000 पदाची जागा भरती आहे. सर्वांनी तयारी करून भरतीला उतरा. जय हिंद आणि जास्तीत व्हिडिओ शेअर करायचा.